असा आलं हे असा डिस्प्ले आला ब्लँक. नंतर हे बटन दाबायचं. इथे नेट मोड म्हणजे सोलर मोडमध्ये झाला आहे आपला. नंतर हे पोस्टपेड. हे आजची तारीख 22/3/26. हा आजचा वेळ 11:46. नंतर इम्पोर्ट. हा इथं आय दिसतोय वरती आय 1385 युनिट म्हणजे आपण एवढे युनिट MSCB कडून घेतले. नंतर एक्सपोर्ट 78 युनिट आपण MSCBला पाठवले सोलरचे. हा एक्सपोर्ट. इथं ई असतो ई आणि इकडे KWH वर्थ बरोबर. म्हणजे 78 आपण पाठवले MSCBला. एवढं फक्त पाहिजे असतं आपण. आणि हे काय आहे KWH आहे याच्यामध्ये. आता हे जीनस कंपनीचं मीटर आहे. असा डिस्प्ले आला ब्लँक याचा पण. ब्लँक आल्यानंतर हे बटन दाबायचं. हे बटन दाबात राहायचं. इन्व्हर्टरचा सिरियल याचा नंबर येतो सिरियल नंबर. नंतर हे बटन दाबत राहायचं. KVA आलं. हे आलं KWH खाली. KWH आलं म्हणजे हे रिडिंग 111 युनिट तयार झालेले आहे आता. समजेल ना आता.